इथे हॉटेल श्रीनाथ अमृतपूरच्या त्यांच्या हॉटेलला सुशिला काही ठिकाणी सुशिला म्हणतात, काही ठिकाणी सुशिला म्हणतात. त्यांच्याकडे दिला सुशिला खायला, सुशिला टेस्ट करून तुम्हाला सांगायला की एक नंबर आहे का नाही. चला आता आपण बघूयात सुशिला कसं तयार करतात. तर इकडे तयार होतंय, आपण बघूयात क्या क्या डाला आपले. जिरा मोहरी आणि मस्त तेल टाकून गरम होते. हे फोडणी दिलेली आहे. जिरा टाकलाय, मोहरी टाकलाय आणि कढीपत्ता और आणि कांदा टाकलाय ना. हा मस्त हे असं तेलामध्ये फ्राय करून घेत आहेत आधी. आता टाकलं मीठ. मीठ किती टाकलं दादा? थोडस चवीनुसार मीठ. हे अंदाजे किती प्लेट आहेत? 25-30 प्लेट राहतील. सुशिला म्हणून हा प्रकार आहे. आणि हा सुशिला जो हा प्रकार आहे हा पोह्यांसारखाच असतो. पोहे कसं बनवतात तसंच हा पद्धत आहे, फक्त पोह्यांच्या ऐवजी मुरमुरा आहे. हा मुरमुरा पाण्यात त्यांनी भिजवून घेतला होता मगाशी. आता हे फिरवून घेणार याला. गरम गरम सुशिला तयार होत आहे. पोह्यांसारखंच आहे, जास्त काही फरक नाही. पोह्यांच्या ऐवजी मुरमुरा आहे आणि ते पाण्यात व्यवस्थित त्यांनी भिजवून घेतलेत. आता याला व्यवस्थित ते गरम करतील. जे काही आतमध्ये कांदा म्हणा, कढीपत्ता म्हणा, शेंगदाणा म्हणा आणि मीठ, हळद ते व्यवस्थित सगळीकडं त्याला लागलं पाहिजे म्हणून ते व्यवस्थित फिरून गरम करताय. आणि आता तयार होईल. जसं तयार होईल तुम्हाला मी दाखवतो. त्याची टेस्ट कशी आहे सांगतो तुम्हाला. आणि आता हे जे वरून टाकलं तुम्ही, काय टाकलं दादा? पंढरपुरी डाळ म्हणून आहे. पंढरपुरी डाळ टाकली आहे. म्हणजे ही कुठली डाळ असते दादा? फुटाणा डाळ असते ना आपली सफेद भाजलेली, त्याचं बारीक करून टाकलेली डाळ वरून टाकलेली आहे. अच्छा. ही पडली आता कोथिंबीर आहे ना दादा? कोथिंबीर टाकली आहे मस्त. दादा आपल्याकडं हे किती वाजता मिळतं? आपलं हॉटेल 7ला सुरू होतं. 7 नंतर दुपारी 3-4 वाजेपर्यंत मिळतो आपल्याकडे. हो. सुशिला कसं प्लेट आहे तुमचं? सुशीला फुल प्लेट 30 रुपये, हाफ प्लेट 20 रुपये. आणि याच्यावर काय काय देतं? याच्यावरती शेंगदाणा चटणी, दही, लिंबू, मिरची. हो. आणि किती वर्षापासून आता तुम्ही हे? आपलं हॉटेलचं ओपनिंग 1983 साली झालेलं आहे. पण आपण नाश्ता पूर्वीपासून आपल्याकडे अमृततुल्य होतं आणि नाश्ता आपण 2004-05 पासून सुरू केला होता. त्यानंतर सुशिला हा पदार्थ आपल्याला नंतर कळल्यानंतर आपण 2010 पासून सुशिला सुरू केला. तर सुशिला हे पदार्थ आपल्या पुण्यामध्ये काही मिळत नाही, आपल्याकडेच फक्त मिळतो. आणि सुशिला तर साऊथ इंडियन आयटम आणि कर्नाटकमध्ये, मराठवाडा कर्नाटकमध्ये तो सुशिला खातात लोक. हे म्हणजे पुण्यामध्ये खूप रेअर आहे. तुमच्याकडे मंडईच्या जवळ हे यांचं हॉटेल आहे. तर हे इथं ठेवण्यामागचं कारण का? तर आपल्या इथं ह्या भागामध्ये जास्त करून साऊथ आणि इकडचे कर्नाटक भागातली मुलं जास्त क्लासेस ट्युशनसाठी येतात. तर त्यांचं आपण हे पाहून सुरू केलं आपण. हे पोह्यासारखंच असतं. हे एकदम खाण्यासाठी हलकं आहे आणि पोटासाठी पण चांगलं आहे. पोहे थोडे जड जातात तर एकदम खाण्यासाठी हलकं आहे. आणि इकडे मंडईच्या ठिकाणी खूप सारे व्यापारी लोक आणि भाजी विकणारे लोक आहेत जे परराज्यातून येतात. आणि हा जो सुशिला किंवा काही ठिकाणी सुसला म्हणतात, जसं सोलापूर, लातूर, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणी याला सुशिला असं नाव आहे. हा पोह्यांसारखाच पदार्थ आहे. तर
हा तिकडच्या भागात म्हणजे बाउंड्रीच्या साईडला हा मिळतो आणि बाउंड्रीच्या साईडची काही लोक काही स्टुडंट तिथे आहेत पुण्यात, तर त्यांना हा नाश्ता मिळावा, त्याची चव त्यांना चाखता यावी म्हणून हा सुशिला म्हणजे सुसला काही ठिकाणी म्हणतात, तर हा यांच्याकडे इथे मंडईच्या जवळ श्रीनाथ हॉटेल म्हणून आहे, श्रीनाथ अमृततुल्य, त्यांच्या इथं हा मिळतो. कधी आधी नक्की आलात मंडईच्या इथे तर नक्की सुशिला ट्राय करा. एक नंबर सुशिला वाटतोय. मी आता यांच्याकडनं घेतो, टेस्ट करतो आणि मग सांगतो की एक नंबर आहे का नाही. आता आता प्लेट लावून दाखवा. असं प्लेट मध्ये दिलं जातं आणि याच्याबरोबर काय काय जातं? सेव आहे, शेव, लिंबू आहे, शेव आणि लिंबू, शेंगदाणा चटणी आहे, शेंगदाणा चटणी. आणि दही. अशी ही डिश दिली जाते बघा. अशी ही डिश आहे. याच्यात काय काय तुम्हाला दाखवतो आधी. ही अशी डिश आहे, ही फुल प्लेट आहे. याच्यात काय दाखवतो, याच्यात आहे अशी पूर्ण प्लेट सुशिला दिलंय. शेव दिलंय त्यांनी. हा शेव आहे, शेंगाची चटणी आणि लिंबू आणि वर दही. फुल प्लेट सुशिला आहे. मी आधी दिसायला तर इतकं छान दिसतंय, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण. मी टेस्ट करतो आधी आणि मग तुम्हाला सांगतो की एक नंबर आहे. छान आहे. वर शेंगाची चटणी टाकल्यामुळं अप्रतिम लागते. छान आहे एकदम. दादा हे सुशिला तर एक नंबरच आहे. तुम्हाला सांगा आणखीन काय काय मिळतं तुमच्याकडे? आपल्याकडं सकाळी 7 वाजता नाश्ता सुरू होतो. कांदा पोहे असतात, त्यानंतर सुशिला, उपमा, पायनॅपल सिरा, साबुदाणा खिचडी, त्यानंतर व्हेज पुलाव असतो. पुलाव सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असतो आणि त्यानंतर मिसळ असते, वडा शंपल असतो. आणि आपला पत्ता सांगा जरा. आपला पत्ता 86 शुक्रवार पेठ, शिंदेआळी, महात्मा फुले मंडईच्या शेजारी. टायमिंग काय? टायमिंग हॉटेलचा टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहे. नाश्ता सकाळी 7 ला सुरू होतो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो. हा सुशिलाचं टायमिंग काय आहे का? सुशिला सकाळी 7 नंतर 7 ते 4 वाजेपर्यंत असतो. 7 ते 4. सुशिला तुम्हाला सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत मिळेल. हे पुण्यामध्ये खूप कमी ठिकाणी आहे आणि यांचा सुशिला खूप फेमस आहे. मी खूपदा खाल्लेलं आहे इकडे. म्हटलं आज व्हिडिओ तो बनताय म्हणून म्हटलं आज व्हिडिओ करूयात. मंडईच्या ठिकाणी तुम्ही कधी आलात, श्रीनाथ अमृततुल्य, इथे येऊन सुशिला तो ट्राय करणं बनताय. एक नंबर सुशिला. सुशिला एक नंबर आहे. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खात राहा, आनंदी राहा.